श्री स्वामी समर्थ. मराठी वर्ष संपत असताना फाल्गुन पौर्णिमेला रंगाचा उत्सव साजरा केला जातो, म्हणजेच होळीचा सण साजरा केला जातो. होळी ही फाल्गुन पौर्णिमेला म्हणजेच हुताशनी पौर्णिमेला येत असते. या दिवशी आपण होलिका दहन करत असतो. असत्यावर सत्याचा विजय, वाईटावर चांगल्याचा विजय याचे प्रतीक म्हणून होळी साजरी केली जाते. आपण होलिका दहन करत असतो, त्याचप्रमाणे आपल्या मनातील सर्व नकारात्मक विचारसुद्धा आपण जाळून टाकत असतो आणि एका नवीन सकारात्मक जीवनाची सुरुवात करत असतो. होळीच्या दिवशी धुलिवंदन म्हणजेच होळीची कर असते. यंदा होळीचा सण हा सोमवारी 2 मार्चला आहे, म्हणजे 2 मार्चला सायंकाळी आपल्याला होलिका दहन करायचं आहे, कारण 3 मार्चला चंद्रग्रहण आहे. चंद्रग्रहण असल्यामुळे आपल्याला काही नियमसुद्धा पाळायचे आहेत, कारण हे चंद्रग्रहण हे भारतातून दिसणार आहे. ग्रहणाची वेळ ही आध्यात्मिकदृष्ट्या संवेदनशील मानली जाते. याचा परिणाम एखाद्या व्यक्तीच्या मानसिकतेवरती, एखाद्याच्या आरोग्यावरती, त्याचप्रमाणे नातेसंबंधावर आणि आर्थिक निर्णयावर सुद्धा होऊ शकतो. चंद्रग्रहण हे 3 मार्चला दुपारी 3:21 सुरू होणार आहे आणि संध्याकाळी 6:48 संपणार आहे. आणि चंद्रग्रहण सुरू होण्याच्या अगोदर 9 तास सुतक काळ हा पाळला जातो आणि या सुतक काळामध्ये कोणतंही शुभकार्य करू नये, देवांची पूजा करू नये. यंदा होळीला चंद्रग्रहण आलेले आहे आणि याचा 12 राशींवरती काय परिणाम असणार आहे, तर याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. वेगवेगळ्या ठिकाणी याचा परिणाम हा वेगवेगळा असू शकतो. सर्वसाधारणपणे हा ग्रहणाचा काळ मानसिकदृष्ट्या अस्थिर मानला जातो. बऱ्याच लोकांना निर्णय घेणे कठीण होऊ शकते, झोपेवर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि बऱ्याच वेळेला आपल्या मानसिकतेवरती सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो. काही लोक नकारात्मक विचारांनी वेढलेले देखील असू शकतात. त्यामुळे ग्रहणाच्या काळामध्ये आपल्याला शांत राहायचं आहे. ग्रहणाच्या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मंत्रजप करायचा आहे. हनुमान चालीसा, गायत्री मंत्र, तर याचं पठण आपण या ग्रहण काळामध्ये करू शकतो. ग्रहण काळामध्ये आपल्याला टोकदार, धारदार वस्तूंचा वापर टाळायचा आहे, जसं की सुई असेल, चाकू असेल, कात्री असेल किंवा विळी असेल. विळीवरती एखादी भाजी चिरणे किंवा एखादी वस्तू चिरणे, तर हे सुद्धा आपल्याला या ग्रहण काळामध्ये टाळायचं आहे. ग्रहण काळामध्ये झोपायचं नाही. त्याचप्रमाणे पायाची तिळी टाकून बसू नये, बोटे मोडू नयेत, नखे केस कापू नयेत, त्याचप्रमाणे केस विंचारू नयेत, वेणी घालू नये. आपल्या स्वतःची वेणी असेल किंवा दुसऱ्याची वेणी असेल तर ती ग्रहण काळामध्ये घालू नये. ग्रहण काळामध्ये आपण अन्न शिजवू नये. जे शिजवलेलं अन्न आहे तर त्यामध्ये तुळशीपत्र ठेवावं, ज्यामुळे हे अन्न अशुद्ध होत नाही. पाण्यामध्ये तुळशीची पाने जी आहेत तर ती टाकायची आहेत. ग्रहण काळामध्ये आपल्याला अन्न खाणे तर हे सुद्धा टाळायचं आहे. ग्रहण काळामध्ये आपल्याला फक्त जास्तीत जास्त सकारात्मक विचार करायचा आहे. खास करून गर्भवतींनी ग्रहण काळामध्ये विशेष काळजी घ्यायची आहे. रिलॅक्सपणे हे ग्रहण पाळायचं आहे. ज्यांना तब्येतीचे त्रास आहेत किंवा ज्यांचे आजारपण आहे, तर अशा व्यक्तींनी ग्रहणाचे नियम नाही पाळले तरी सुद्धा चालतात, कारण आजारी व्यक्ती, वृद्ध व्यक्ती, तर यांच्यासाठी हे ग्रहणाचे नियम, सुतकाचे नियम जे आहेत तर ते लागू होत नाहीत. ज्यांना शक्य आहे तर त्यांनी ग्रहणाचे हे नियम नक्की पाळावेत, परंतु ज्यांना हे पटत नाही किंवा ज्यांना हे शक्य नाही तर त्यांनी हे नियम नाही पाळले तरी सुद्धा चालतील. या चंद्रग्रहणाचे 12 राशींवरती कसे परिणाम असतील, तर त्यापैकी पहिली रास आहे ती म्हणजे मेष राशी. मेष राशीमध्ये चिडचिडेपणा आणि राग वाढू शकतो. त्यांनी वादापासून दूर राहायचं आहे. वाहन काळजीपूर्वक चालवायचं आहे. त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींनी ग्रहण काळामध्ये शांत राहणे पसंत करायचं आहे. दुसरी राशी आहे ती म्हणजे वृषभ राशी. वृषभ राशींच्या लोकांना खर्च किंवा पैशाची चिंता वाटू शकते. त्यामुळे आपल्याला या दिवशी गुंतवणूक टाळायची आहे आणि आपल्या खर्चावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. अनावश्यक खर्चसुद्धा टाळायचा आहे. त्यानंतरची रास आहे ती म्हणजे मिथुन रास. मिथुन राशीत नातेसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला या दिवशी एकमेकांशी बोलताना विचारपूर्वक बोलायचं आहे, म्हणजे विचारपूर्वक संवाद आपल्याला साधायचा आहे. त्यानंतरची रास आहे ती म्हणजे कर्क राशी. कर्क राशीचे लोक हे अधिक भावनिक असू शकतात. ध्यान आणि प्रार्थना केल्याने त्यांना मानसिक शांती मिळेल. त्यामुळे खास करून कर्क राशींच्या व्यक्तींनी हा दिवस जास्तीत जास्त ध्यानामध्ये, नामस्मरणामध्ये घालवायचा आहे. त्यानंतरची राशी आहे ती म्हणजे सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांना कामाच्या क्षेत्रामध्ये दबाव जाणवू शकतो.
आपले जे बॉस आहेत किंवा आपले जे वरिष्ठ आहेत, तर त्यांच्याकडून आपल्यावरती प्रेशर येऊ शकते. त्यामुळे आपल्याला आपल्या वरिष्ठांशी, आपल्या बॉससोबत बोलताना काळजीपूर्वक बोलायचं आहे. यानंतरची राशी आहे ती म्हणजे कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांना थकवा जाणवू शकतो, म्हणजेच आरोग्याच्या समस्या ज्या आहेत तर त्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कन्या राशींच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. तूळ राशी. तूळ राशीमध्ये प्रेमसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला कोणताही विशेष निर्णय घेणे हे या दिवशी टाळायचं आहे. त्यानंतरची रास आहे ती म्हणजे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक ताणतणाव निर्माण होऊ शकतात. कुटुंबामध्ये मतभेद होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला घरामध्ये कलह करायचा नाही, तर घरातील वातावरण हे शांत ठेवायचं आहे. त्यानंतरची रास आहे ती म्हणजे धनुराशी. धनुराशीच्या व्यक्तींनी या दिवशी प्रवास टाळायचा आहे, कारण या व्यक्तींना प्रवासामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. जर आपल्याला गरज नसेल तर या दिवशी आपल्याला दूरचा प्रवास जो आहे तर तो शक्यतो टाळायचा आहे. यानंतरची रास आहे ती म्हणजे मकर रास. मकर राशींच्या लोकांवरती आर्थिक दबाव वाढू शकतो. त्यामुळे आपल्याला या दिवशी खर्च करणे किंवा काही गोष्टींची खरेदी करणे तर हे आपल्याला टाळायचं आहे. त्यानंतरची रास आहे ती म्हणजे कुंभ रास. कुंभ राशींना या दिवशी आत्मविश्वास जो आहे तर तो थोडासा कमी जाणवेल. आत्मविश्वास डळमळीत झाल्यासारखे वाटेल. त्यामुळे आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त सकारात्मक विचार करायचा आहे. आपला आत्मविश्वास जो आहे तर तो आपल्याला व्यवस्थित ठेवायचा आहे. आणि यानंतर शेवटची राशी आहे ती म्हणजे मीन रास. मीन राशीच्या लोकांना मानसिक अस्थिरता जाणवू शकते. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे आणि ध्यान करायचं आहे. जे लोक ऑलरेडी मानसिक ताणतणावातून जात आहेत तर त्यांनी ग्रहण काळामध्ये स्वतःची विशेष काळजी घ्यायची आहे. ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्राची महादशा चालू आहे तर त्यांनी सुद्धा विशेष काळजी घ्यायची आहे. ग्रहण संपल्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला जर शक्य असेल तर आपण आपल्या क्षमतेनुसार यथाशक्ती ग्रहण संपल्यानंतर दानसुद्धा करू शकतो, कारण ग्रहण संपल्यानंतर दानधर्म करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. ग्रहण काळामध्ये आपल्याला संयम ठेवायचा आहे, सकारात्मक विचार करायचा आहे, जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे आणि वाईट विचार जे आहेत तर ते आपल्या मनामध्ये येऊ द्यायचे नाहीत.